घटस्फोट न देता पत्नीचा दुसरा विवाह, पोलीस ठाण्याच्या आवारातच तरुणाने घेतले पेटवून। बायकोनं घटस्फोट न घेता दुसरं लग्न केल्यामुळे तरुणाने पोलीस ठाण्याच्या आवारातच अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेतल्याची घटना गुरुवारी इचलकरंजीत घडली। या घटनेने एकच खळबळ उडाली आहे। या घटनेत हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला कोल्हापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे। शेखर गायकवाड असे या तरुणाचं नाव आहे। सोलापूर जिल्ह्यातील करकंब अकलूज इथं राहणारा शेखर गायकवाड याची इचलकरंजी सासरवाडी आहे। त्याची पत्नी सध्या सासरवाडीत राहत होती। ती सोडचिठ्ठी होण्यापूर्वीच दुसरा विवाह करून घेत असल्याची माहिती शेखरला मिळाली। त्यामुळे तो आज सासरवाडीत येऊन तिचा दुसरा विवाह करण्यास विरोध करत होता। यातून त्यांच्यात भांडण झालं। त्यामुळे शेखरनं थेट शिवाजीनगर पोलीस ठाणे गाठलं। पोलिसांसमोर त्यानं आपली कैफियत मांडली। पोलिसांनी धीर धरण्याचा सल्ला दिला, मात्र त्यानं अचानक पोलीस ठाणे आवारातच अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेतलं। बघता बघता अंगावरील कपडे पेटल्यानं जीव वाचवण्याच्या आकांतानं तो सैरभैर पळू लागला। वाचवा वाचवा म्हणत त्यानं पोलीस ठाण्यातही प्रवेश केला। यावेळी पोलीस आणि नागरिकांनी त्याच्या अंगावर माती टाकून पाण्यात उडी घेण्याचा सल्ला दिला। तरीही त्यानं पेटलेल्या स्थितीत पोलीस गाडीत शिरण्याचा प्रयत्न केला। यावेळी काहींनी स्वतःचे कपडे काढून त्याला लागलेली आग विझवण्याचा प्रयत्न केला, तर पोलीस ठाण्यासमोरील घरातून चादर आणून त्याच्या अंगावर टाकली। त्यामुळे आग आटोक्यात आली। अखेर त्याला पोलिसांनी आपल्या गाडीतून आयजीएम रुग्णालयात आणलं। प्राथमिक उपचारात 60% भाजल्याचं स्पष्ट झालं। त्यामुळे त्याला पुढील उपचारासाठी कोल्हापुरातील CPR रुग्णालयात पाठवण्यात आलं। मँचेस्टर टाइम्स करिता मुस्कान मुजावरसह कॅमेरामन मोहन वागवेकर, इचलकरंजी।